तुमच्या बरोबर आले, त्यांना दादांनी परवाच्या पंधरे म्हणून गाव आहे तिथे सभेत धमकी पण दिली की पुढे गरज लागल्यानंतर तुम्हाला माझ्याकडेच यायला लागेल. मी उघड धमकी तुमच्यावर येणार लोकांना. मी ना राजकारणात सगळ्यांची सेवा करण्यासाठी आले. कोणीही समोर आला तर त्याचा पक्ष विचार ह्याच्याशी माझा काय संबंध. लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलंय. मी लोकांची प्रतिनिधी आहे. ते कुणाला मतदान करतात मतदान नाही, जे ही लोकशाही आहे. नाही कार्यकर्ते असले म्हणून काय झालं. आता भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष आम्ही सत्तेत होतो. आम्ही केली ना त्यांची कामं. भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार तुम्ही आदरणीय पवार साहेबांचं 10 वर्षाचं हे काढून बघा कृषी मंत्रालयातलं काम. कधीही आम्ही तो त्यांची कामाची स्टाईल असू शकते, आमची तशी नाही हो. आम्ही इथे सेवा करायला आलेलो. दादागिरी सुरू झाली म्हणायचं. ते आता तुम्हाला जे तुम्ही अर्थ काढायचा तुम्ही काढा. मी राजकारणात का आली आहे तर मी या भारताची आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आलेली आहे. आदर्श नाव तुम्ही घेतलात. आदर्श म्हणजे आदर्श शब्द मुलांना आपण कसं सांगतो की एक आदर्श संसदपटू व्हा, आदर्श आई वडिलांसाठी ठरवा, असं मला आदर्श म्हणायचं होतं. तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती. त्याला धरून असा प्रश्न आहे ताई, त्यांच्याकडनं असे दावे प्रतिदावे होतात की मोदीजींचं देशभर काम आहे, मोदीजींचा देशभर बोलबाला आहे. त्यांच्या या कामावरती विकासावरती बोलून बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले, अशोक चव्हाण भाजपमध्ये आले. त्यांच्याकडे ऐका ना, तेच बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले, अशोक चव्हाण भाजपकडे आले, कमलनाथ यांचा मुलगा मोदी साहेबांसोबत येतोय. मोदी साहेबांचा करिश्मा आहे म्हणून ते सगळं होतं. ईडी वगैरे काय नाही असं बोललं जाते. नेमकं याच्या मागचं कारण काय आहे. कमलनाथजीचा मुलगा माझ्या बरोबर पार्लमेंटमध्ये आहे. 5 वर्षात 3 वेळा मला भेटला असेल. त्यांनी भाषण केलंय की नाही पण मला आठवत नाही फारसं. मुलगा खूप गोड आहे, चांगला आहे, स्वभावाने खूप चांगला आहे, पण भेट फारशी दिल्लीत होत नाही. म्हणजे पार्लमेंटमध्ये तर होतच नाही. त्याच्यामुळे त्याच्या प्रवेशाचं मला वगैरे काही माहिती नाही, कारण का कधी संबंधच येत. आम्ही एकाच बाजूला बसतो, त्याची सीट जवळच आहे, पण फारशी भेट व्हायची संधी पार्लमेंटमध्ये आली नाही. हे त्याच्याबद्दल झालं. आणि बाकीचे प्रवेश का होतंय बघा, उन्हाळा वाढतोय, ताईंना बघा घाम आलाय, त्याच्यामुळे आईस लागेल आता जरा पाण्यामध्ये टाकायला. आईस म्हणजे बर्फ. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. तुम्हाला सवय झाली आहे की मी आईस म्हणलं ना की तुम्हाला इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी वाटतं. मला अजिबात असं म्हणायचं नव्हतं. मी म्हणत होते आईस म्हणजे उष्णता वाढली आहे, इलेक्शन जवळ आले, ताईंना गरम होतंय, त्याला बर्फाचा पाणी. अनेक वेळा भाजप सारखं म्हणत होतं की काँग्रेस मुक्त भारत व्हावा म्हणून, पण फडणवीस एकेकाळी जे अशोक चव्हाणांना डीलर म्हणत होते, त्यांचे लीडर. नाही, तुम्ही फार जुनं काढू नका. ह्या कानाने मी मागच्या आठवड्यात डीलर म्हणलेलं अशोकरावांना ऐकलं. या कानाने इथे लीड स्पीकर निशिकांत दुबे व्हाईट पेपर काढून आदर्श घोटाळ्याबद्दल निशिकांत दुबेनी मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर निर्मलाजी आणि निशिकांत दुबेंनी अशोकरावांवर आरोप केले. मी माझ्या कानाने ऐकलेत आणि डोळ्यांनी पाहिले. काय सांगताय. आज देवेंद्र फडणवीसांचे तरी 3 महिन्यापूर्वीचे. मी तर तुम्हाला स्पॉट न्यूज देते. 8 दिवसापूर्वी आरोप केला अशोकरावने. मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेकडून मारण्याचा मला प्रयत्न झाला होता वगैरे, या सगळ्या गोष्टीला ते आता परत खंडन करतायत की हे कितपत खरं होतं. मला कसं माहिती असेल. मी एक सेवक आहे. मी लोकांची प्रतिनिधी आहे. मी आपलं या सेवा करण्यात आणि पार्लमेंटमध्ये भाषण कर, फॉलो अप कर, काम, याच्यातच माझा वेळ जातो सगळा. जाचक आणि तावरे लढणार अशी एक चर्चा सुरू आहे. काय पवार साहेब निवडणूक लढणार लोकसभेची. अच्छा असेल बाबा, मला नाही माहिती. ते जयंत पाटील आणि शरद पवारांना विचारावं. आम्ही लहान कार्यकर्ते पक्षात, कोण कुठून लढणार आम्हाला नसतं माहिती. जाचक आणि तावरेंनी जे आहे ते पवार साहेबांची भेट घेतली आहे. बारामती तालुक्यात बेरजेचं राजकारण करण्याचं शरद पवार साहेबांनी पुन्हा सुरुवात केली, कारण जुने सगळे कार्यकर्ते भेटतायत पवार साहेबांना. आदरणीय पवार साहेब बारामतीला गेले की लोक त्यांना भेटायलाच येतात. आणि पृथ्वीराज जाचकांचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत. हर्षवर्धन भाऊंचे, जरी भाऊ बीजेपीत असतील नसतील, कुठल्याही पक्षात असेल तरी आमचे कौटुंबिक संबंध, आम्ही कोणीही कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही नेहमी सांभाळलेले आहेत. कारण का आमच्यासाठी नाती आणि संबंध बहुत मायने रखते. एक लक्षात ठेवा, आयुष्यात अति सुख किंवा अधिक दुःख याच्यात पैशाने आणि सत्याने नाही मोलवता येत. त्याला लोक लागतात, नाती लागतात, आणि त्याच्यामुळे ती नाती आपण जपायची असतात. त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली, आमचे ऋणानुबंध 6 दशकाचे आहेत तिथे. ते सगळे लोक आमचे प्रेमाचे आहेत. म्हणजे हर्षवर्धन भाऊंना मी आजही भाऊच म्हणते. म्हणजे जेव्हा ते विरोधी म्हणजे त्याच्यात गेले आणि आम्ही सगळे, जरी आजही आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत, पण कधीही हर्षवर्धन भाऊंनी किंवा आम्ही
किंवा कुल कुटुंबाचंही उदाहरण देईन. राहुल कुलच्या मिसेस मागच्या वेळेस माझ्या विरोधात लढल्या, पण राहुल कुलांनी नेहमी मर्यादाच ठेवली आणि मीही त्यांच्यावर कधीही आरोप प्रत्यारोप केलेला आहे. मग राहुल कुल, हर्षवर्धन भाऊ, आमचे सगळ्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे